वसई विरार महानगरपालिकाचे माजी आयुक्त अनिल कुमार यांचे वकील ॲडव्होकेट उज्ज्वल कुमार आमच्या सोबत आहेत। सर, आपण कोर्टामध्ये जे युक्तिवाद केलेला होता नेमकं काय होतं? कोर्टामध्ये आम्ही न्यायालयाच्या निर्देशामध्ये हे आणून दिलं की ज्या 4 FIR झाल्यात अनधिकृत बांधकामांसंदर्भात, त्याच्यामध्ये आरोपी बिल्डर आहेत ज्यांनी सामान्य लोकांना त्या इमारती ते फ्लॅट विकलेत। त्याच्यातून त्या फसवणुकीतून जो पैसा तयार झाला तो प्रोसिड्स ऑफ क्राईम आहे, गुन्ह्यातून तयार झालेला पैसा आहे। तर तो प्रोसिड्स ऑफ क्राईम अगोदर किती झाला, कोणाच्या हातामध्ये झाला, कधी झाला याचं कोणतंही तपास ईडीने केलेला नाही। तर साधारणतः 9 लाख स्क्वेअर फीट एवढं बांधकाम त्या बिल्डिंगच्या 41 बिल्डिंगच्या संदर्भातलं आहे एकूण। तर त्यामध्ये 2008, 9, 10 ते 2021 पर्यंतचं कन्स्ट्रक्शन असा ईडीचा आरोप आहे। तर त्यात साधारणतः अंदाजे आपण 1500 रुपये स्क्वेअर फीट ते 5000 रुपये स्क्वेअर फीट एवढा जर भाव धरला अंदाजे, तर 100 ते 500 कोटी रुपये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये गुन्ह्यातून तयार झालेला पैसा बिल्डरच्या हातामध्ये तयार झाला। त्या बिल्डरच्या बाबतीमध्ये तपास शून्य करण्यात आले आहेत। त्यापैकी 2 बिल्डर फक्त उचलण्यात आले। एका FIRमध्ये 4 FIRमध्ये एका FIRमध्ये 25 बिल्डरचं नावं आरोपी म्हणून टाकलेत आणि त्याच्यामध्ये तक्रारदार वसई विरार म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे। असं असताना त्या बिल्डरला अभय देऊन त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करता ज्यांनी तक्रार केली त्यांच्याविरुद्ध कारवाई केली, कारण त्यांनी त्या अनधिकृत बांधकामांना सपोर्ट केला किंवा ते पाडले नाहीत। वस्तुस्थिती अशी आहे की पवारसाहेबांच्या कार्यकाळामध्ये त्या बिल्डिंग 41च्या 41 बिल्डिंग जमीनदोस्त करण्यात आल्या। जर कधी प्रोटेक्शन मनीचा विषय असेल की बिल्डिंग न पाडण्यासाठी जर पैसे घेतण्याचा जर आरोप असेल, तर मध्यंतरीच्या काळामध्ये 2008 पासून 2010 पर्यंत सिडकोचे अधिकारी आणि 2010 पासून 2022 पर्यंत 22मध्ये अनिल पवार तिथे आयुक्त म्हणून आले। तर मधल्या कालावधीमध्ये सगळे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत व त्यांच्या कालावधीमध्ये प्रोटेक्शन मनीचा तपास करणार आहे का ईडी, त्यांच्या बाबतीमध्ये कोणताही तपास करण्यात आला नाही। त्यामुळे ईडीची जी केस आहे ती ह्या 4 FIRच्या बद्दल फाउंडेशनल फॅक्ट्स जे मूलभूत तथ्य पाहिजेत त्यावर आधारित नाही, त्यामुळे अरेस्ट इलिगल आहे। ईडीने नंतर एक 5वी FIR दाखल करून घेतली या ECRच्या अंतर्गत। त्यामध्ये रेड्डी नावाचे डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग होते, त्यांची अवैध मालमत्तेची तक्रार केली। त्यामुळे जवळपास 33 कोटीची अवैध मालमत्ता DA डिस्प्रोपोर्शनल असेटचा मुद्दा आहे। आता डिस्प्रोपोर्शनलची असेटची केस आणि मनी लॉन्ड्रिंगची केस हे एक्झॅक्टली कोइन्साइड होतात। म्हणजे जर कधी 33 कोटीचं अवैध मालमत्ता असेल तर मनी लॉन्ड्रिंग पण 33 कोटीचीच होते, 34 कोटीची मनी लॉन्ड्रिंग होऊ शकत नाही। त्यामुळे त्या केसमधून पुढे कुठे पैसा जाण्याचा, लेअरिंग, इंटिग्रेशन आणि प्रोजेक्शन असं करण्याचा मुद्दा येत नाही आणि त्याही केसमध्ये अनिल पवार यांच्यापर्यंत कोणताही पैसा प्रोसिड्स ऑफ क्राईम पोहोचत नाही असं आमचं म्हणणं आम्ही कोर्टाला मांडलेलं आहे। सर, कोर्टामध्ये युक्तिवाद दरम्यान आपण आरोप केलेले होते, गंभीर आरोप केलेले होते की राजकीय हेतूने हे सर्व करण्यात येते, कारण ते दादा भुसे यांचे नातेवाईक आहेत अनिल पवार। याबद्दल आम्ही त्याही वेळेस स्पष्ट केलं होतं की मेरिट ऑफ द केस आर नॉट सफिशियंट टू अरेस्ट हिम। ज्या मूलभूत तथ्य पाहिजे तर तेवढे पुरेसे नाहीत। मग अशा वेळेस जर कंटेंट नसेल तर कंटेक्स्ट विचारात घ्यावा लागतो आणि मग तो कंटेक्स्ट काय काय असू शकतात की अशा वेळेस एक्स्ट्रानियस कन्सिडरेशन आज प्लेड द रोल। म्हणजे केसच्यापेक्षा वेगळे जे तथ्य आहेत तर त्यांनी डिसिजन मेकिंग प्रोसेस, निर्णय प्रक्रियेमध्ये रोल प्ले केलेला आहे असं दिसून येतं। आणि मग ते कन्सिडरेशन काय आहे तर कॅरेक्टर असोसिनेशन, चारित्र्य हनन, आणि मग इतर कन्सिडरेशनमध्ये त्या गोष्टींचा उल्लेख केला होता। अजूनही कन्सिडरेशन असू शकतील, इतक्या लोकांचे, बिल्डरचे किंवा लोकांचे बांधकामं पाडण्यात आले, बिल्डर लॉबीचे हितसंबंध दुखवण्यात आले। तर असे ज्या गोष्टी आहेत त्या कंटेक्स्टमध्ये आहेत। आमचं मुख्य जो स्पष्टीकरण आहे तो कंटेंटबद्दल आहे की कंटेंटमध्ये पुरेसे पुरावे नाहीत आणि म्हणून कंटेक्स्ट असू शकतो असं आम्ही बोललो होतो। काय तो राजकीय आरोप काय होता तुमचा? याबद्दल कंटेक्स्ट जो म्हणतोय आपण, यामध्ये धोका जो आहे, चर्चेचा विषय, केंद्रबिंदू कंटेंट सोडून कंटेक्स्टकडे जाण्याचा आहे। त्यामुळे आम्ही ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन तो जो काही गोष्टी असतील ते मीडियाने किंवा बाकीच्यांनी बघावेत। आमचं एवढं म्हणणं आहे की आज रोजी तथ्यांवर आधारित जर कधी अरेस्ट नाही आहे तर बाकी अरेस्ट का झाली, तर याच्यामध्ये इनविजिबल हँड किंवा स्टोरी बिहाइंड स्टोरी जी असेल जेव्हा उघड होईल तेव्हा येईल। आज रोजी आम्ही त्याबद्दल काही बोलणं टाळतो आहे। एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता त्यांना न्यायालयीन कोठडी झालेली आहे अनिल पवार यांना, मात्र तुम्ही आता त्यांना बेलसाठी अर्ज करणार आहात की FIR क्रॉसिंगसाठी अर्ज करणार आहात? बेल मागणं म्हणजे एक आस्किंग फॉर मर्सी आहे। आम्ही न्यायासाठी लढणार आहोत, कारण यामध्ये अटक जी आहे ती बेकायदेशीर आहे, ती कायद्याला धरून नाही। त्यामुळे जी इल्लिगल अरेस्ट आहे, जसं अरविंद केजरीवालच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं होतं की ही जी अरेस्ट आहे, ही अटक आहे, ही बेकायदेशीर आहे, कारण जे 3 फाउंडेशन फॅक्ट्स ज्या गरजेच्या होत्या त्या केसमध्ये आढळून आल्या नाहीत, म्हणून सुप्रीम कोर्टाने बेल नव्हती दिली, त्यांची अरेस्ट वॉज कन्सिडर्ड ॲज इलिगल। तर त्या केसमध्ये कमीत कमी अरविंद केजरीवाल तेव्हा मुख्यमंत्री होते जेव्हा तो लिकर स्कॅम उघडकीस आला। या केसमध्ये तसंही नाही, ह्या इमारतींचं बांधकाम झालं 2008, 9, 10मध्ये
आणि हे आयुक्त झाले 2022 नंतर. तर ह्या केसमध्ये अरविंद केजरीवाल ह्या केसपेक्षा जास्त तथ्यांश आहे. त्यामुळे आम्ही स्क्वॅशिंग ऑफ एफ आय आर नाही, इलिगल अरेस्टसाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत. हे होते अनिल पवारचे वकील ॲडव्होकेट उज्ज्वल कुमार यांचं असं म्हणणं आहे की अरुण यांना जो अटक करण्यात आली. हे होते अनिल पवार यांचे वकील ॲडव्होकेट उज्ज्वल कुमारजी. त्यांचं असं म्हणणं आहे की अनिल पवार यांची अटक करण्यासाठी पाहिजे तेवढे पुरावे नाहीत आणि तरी देखील त्यांची अटक करण्यात आलेली आहे. कुठंतरी हे हेतू परस्पर किंवा राजकीय हेतूने करण्यात आलेली असा त्यांचा आरोप आहे. मात्र आता अनिल पवार यांना अनधिकृतरित्या किंवा इलिगल अरेस्ट जी केली गेली आहे त्यासाठी ते मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहेत. कॅमेरा पर्सन मोहनसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.